सासरी गेल्यानंतर मला असं काही पाहायला मिळालं, काय पाहायला मिळालं ते सांगतेच. त्या अगोदर सासरी गेले होते मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. ह्या काही मुवमेंट्स आहेत ज्या मी ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत. त्या दिवशीचा व्लॉगही यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. दुसऱ्या दिवशीची पहाट आहे. सकाळी उठल्याबरोबर मला लक्षात आलं की मी ब्रश आणायचं विसरले. मग काय, घरासमोरच एक शॉप आहे, तिथून आम्ही दोघींसाठी ब्रश घेतले आणि तिथून निघालो घरासाठी. रात्री उशिरा पोहोचलो त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या नव्हत्या. सकाळी उठून पाहतीये तर काय, आंब्याचं नाही, जांबाची झाडं, त्यानंतर सगळा भाजीपाला वगैरे त्यांनी खूप छान लावला होता. हे जांबाचं झाड बघू शकता, याला इतकी जांभं लागलेली आहेत. मी म्हटलं चला इवासाठी आपण तोडूया, इवाला खूप जांबा आवडतात. तर तिला झाडावर चढवायचाही प्रयत्न केला, पण ती काही चढायला तयार नव्हती. मग तिच्या आत्याने तिच्यासाठी काही जांबं तोडून दिली. गावाकडचं वातावरण वेगळंच काहीतरी असतं, सिटीमध्ये हे कुठं पाहायला मिळतं. मग मस्तपैकी जांबं तोडली आणि त्यानंतर सासूबाई बोलल्या चल तुला पूर्ण घरातली झाडं दाखवते. खूप वर्षापासून मी इकडे आले नाही, त्यामुळे मला काहीच माहिती नव्हतं. बघू शकता समोर सगळ्या भाजीपाला वगैरे लावलेला आहे, भेंडी, वांगे, कारले. आणि त्यानंतर समोर गेले मी, म्हणजे मागच्या बाजूला, तर पाहतीये तर काय, केळाचं झाड जे मी फर्स्ट एव्हर टाईम बघितलेलं आहे लाईफमध्ये, आणि त्याला इतकी सारी केळं लागली होती. मग त्याच्याबरोबर मस्तपैकी फोटोज काढले, रील बनवली जी ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे. काही शेंगाची झाडं होती, त्यानंतर सगळ्या झाडांबरोबर मी फोटो काढलेले आहेत, कारण मला भाजीपाला किंवा झाडं झुडपं खूप आवडतात. मी माझ्या छोट्याशा फ्लॅटमध्ये सुद्धा इतकी सारं झाडं लावलेली आहेत. त्यानंतर मग काय, जे ब्रश आणलं होतं त्याच्यासाठी गेलो आणि मस्तपैकी ब्रश केलं. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.